हॅलो, नमस्ते. कसा आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपण केसांचा विचार केला तर आपल्या सगळ्यांना वाटते आपल्याला लांबलचक छान केस पाहिजे, जाड वगैरे. मग त्यामुळे आपण बघतो किती तेल, शॅम्पू जाहिराती तुम्ही बघता. फक्त तेल लावून केस वाटतात का? किंवा अमुक शॅम्पू न धुतले म्हणजे केस वाटतात का? निरोगी राहतात का? वर्ण लावायचे तेलाशिवाय आणि काही त्याला गरज आहे का? आहाराची आणि केसांची गरज आहे का? ह्याच्याबद्दल बरंच रिसर्च झालेलं आहे आणि असं आढळून आले निरोगी केसांसाठी उत्तम आहाराची पण गरज आहे. आपल्यातले कितीतरी लोकांना केस गळण्याचा त्रास आहे. एम आय राईट? आणि आपल्याला असं पण वाटते आपले केस लवकर वाढायला पाहिजेत आणि लवकर पांढरे व्हायला नको हे वाटते. पण ह्या निरोगी केसासाठी फक्त तेल हे एवढंच नाहीये, त्याच्याशिवाय आणि काही गोष्टींची गरज आहे. हे हळूहळू लक्षात आलेलं आहे. आणि तसंच आपण केस वाटतात कसे हे बघतानाच खुंटलेले केसांचे वाढीमागील कारणे, केस हळूहळू का वाढतात हे जाणून घेणे पण आवश्यक आहे. यामागे अनेक घटकांचं मिश्रण असल्याने समस्या उद्भवतात. शरीराचे इतर भागांप्रमाणेच केसांनाही निरोगी राहण्यासाठी चांगल्या आहाराची गरज आहे. प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे असं काही कमी असलं आपल्या आहारात त्याची हानी केसांना पण पोचू शकते. आणि जर तुम्हाला पुरेशी पोषक द्रव्ये मिळतात ते तुमचे केस वाढतात. आणि जर तुमचे केसांना पुरेशी पोषक द्रव्ये मिळत नाहीत तेव्हा केसांची वाढ खुंटते. आहारात पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश असावा. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असलात तर मांस, अंडी हे सगळं खाऊ शकता. नाही, तुम्ही व्हेजिटेरियन असलात की पालेभाज्या केसांचे वाढीला खूप मदत करतात. आणि त्याच्याशिवाय बनवलेले मल्टीव्हिटॅमिन घेतल्याने तुमचे आहारातील कोणतीही कमतरता भरून निघू शकते. होत नाही असं नाही, औषधाचा पण उपयोग होतो, पण त्याच्याबरोबरच आहाराची पण गरज आहे. निरोगी केसांची सुरुवात शरीरातून होते. शरीराला योग्य पोषक तत्वे दिल्याने केसांची वाढ तर होईल, पण एकूण आरोग्यामध्येही सुधारणा होईल. आणि ह्याच्याशिवाय आपल्याला माहित आहे स्ट्रेसमुळे पण केस गळतात. केस गळतीवरील तणावाचे परिणाम कमी लेखणे आपल्या आरोग्यासाठी आपले मन आणि शरीर यांच्यातील दुवा खूप महत्वाचा आहे. यामध्ये आपले केसांचा समावेश होतो. जेव्हा आपण दीर्घकालीन तणावाचा सामना करतो तेव्हा आपले शरीर कॉर्टिसोल बाहेर टाकते आणि हा हार्मोन केसांचा सामान्य वाढीचा चक्र मंदावू शकतो.
जेव्हा असे घडते तेव्हा आपल्याला अधिक केस गळताना आणि पातळ होताना दिसतात. आता नुकतंच 2-3 महिनेपूर्वी माझे का मानलेले नणंदेचा मुलगा वारला. नोड त्यांचाही माझे मानलेले नणंदेचं वय आहे 80चे घरात. मुलगा पण होता 50चे पुढचाच होता असावा. आणि त्याला शुगरचा वगैरे त्रास होता पहिलेपासून. जाडी खूप होती, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आणि तर झाल्यावर आता माझे मानलेले नणंद मला सांगते केस खूप गळतात हो, खूप गळतात. मानसिकरित्या ती जे घडलेला एक्सेप्ट करते, म्हणते मी मनानं तयार आहे, माझं मी आहे व्यवस्थित, सगळं सांगतेय, तरी केस खूप गळतात. ही एक तक्रार आहे आणि हातापायातली शक्ती पण कमी होत गेली आहे असं मला सांगत होती. आता वय होत चालले, 80चे घरातले आहे, म्हणजे क्वाईट बट नॅचरल. पण केस खूप छान होते केस त्याचे, आणि केस आता एवढे गळायला लागलेत. हे कशामुळे असणार? एक कारण मी म्हटलं तुमचे स्ट्रेसमुळे असेल. किती नाही म्हटलं तर एवढा मोठा आघात काही पचवणं सोपं नाही तर एवढे लेट एजला. त्यामुळे हे आत्ता नुकतंच बघितलेलं कारण आहे. म्हणजे स्ट्रेस कुठल्याच प्रकारचा, तो तुमचे नोकरीवरचा असेल, कामाचा ताण असेल, मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून असेल. अहो कितीतरी बायकांना मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून BP झालेला आहे, शुगर झालेला आहे. मग स्ट्रेसचं तरी काय म्हणणार. त्यामुळे केस गळायला हे स्ट्रेस हा एक मेन कारण आहे. त्यामुळे शक्य एवढा आपण स्ट्रेस कमी करावा. आता कशामुळे आपल्याला स्ट्रेस येतो हे बघायचं, आणि तिथून आपण उपचार करत गेलो की नक्की स्ट्रेस कमी होतो. आणि त्याच्याबरोबर आहाराचं पण महत्त्वाचं आहे. आणि हल्ली सारखं जंक फूड वगैरे खातात, ह्याच्यामुळे पण केस वगैरे लवकर पांढरे होतात. स्पेशली मुलांचं सांगते मी, केस वगैरे पांढरे होतात असं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे आपला आहार पण केसांसाठी खूप गरजेचा आहे. नुसतं बाहेरनं तेल लावून उपयोगाचं नाही. नो डाऊट थोडाफार उपयोग होत असेल ते ना, नाही म्हणत नाही, पण मेन त्याची वाढ व्हायला आपले आहाराचं योगदान खूप मोठं आहे. त्यामुळे आपला आहार अगदी चौरस आहार म्हणतो आपण, तसा आहार पाहिजे. आणि असा आपण आहार घेतला की नो डाऊट केसांना तरी आहेत तो, आपले ओव्हरऑल आरोग्याला पण तो खूप असं लाभदायक आहे. त्यामुळे आहाराचं आपण महत्त्वात घ्यायला पाहिजे. नुसतं केस वाढावे म्हणून तेल काय आणायचे. हल्ली बरीच लोक बघितलीत मी, अहो किती तेल आणतात. नुसतं तेल लावून नाही भागणार. आहाराकडे लक्ष द्या, जंक फूड कमी करा, आणि चांगलं घरात बनवलेलं जेवण करा. चांगलं काय म्हणते गरम ताजं अन्न खावा. त्याच्याबरोबर भरपूर व्हेजिटेबल्स, पालेभाज्यांचं महत्त्व जास्त आहे. पालेभाज्या भरपूर खावा, फळभाज्या खावा, फळं खावा, चांगलं. आणि इव्हन नारळ पाणी प्या. बाकीचं काही, आता उन्हाळा चालू झाला असला की नाचण्याची आंबील घ्या. पण ते कोल्ड्रिंक्स वगैरे बाहेर मिळतात का नाही, पॅक्ड वन्स, तसलं काही वापरू नका. चांगलं अन्न घ्या. काळजी करणं सोडून द्या, म्हणजे कमी करा. कशामुळे काळजी होते बघा, आणि तर कारण सॉल्व करा. आणि तुमच्या हातात असलं की देवाकडे देऊन टाका, देव काय तर बघतो म्हणून. त्यामुळे हे सगळं आपण केलं का नाही, केस आपले वाढण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी खूप उपयोगाचं आहे. आणि त्याच्याशिवाय केसांची स्वच्छता ठेवायला पाहिजे. कमीत कमी आपण सहसा आठवड्यात एकदा केस धुतो. काही लोक आठवड्यात 2 वेळा धुणारे असतात.
काही लोक तरी आता केरळ सारख्या ठिकाणी बघा रोज केस धुतात, रोज तेल लावतात आणि त्यांचे केस तुम्ही ऑब्झर्व केले का चांगले काळे असतात। त्यामुळे ह्या सगळ्या घरगुती उपाय आहेत। प्रत्येक गोष्टीला डॉक्टरकडे जावा, पैसे मोजा असं नाहीये। आणि ह्या सगळ्या घरगुती उपायामुळे काय होते, आपल्याला काही लॉस तरी काही होत नाही, झाला तर फायदाच होतो, नुकसान काही होत नाही। त्यामुळे घरगुती उपाय करून चांगलं जेवण, उत्तम आहार घ्यायला तरी काहीच हरकत नाही असं मला वाटते। अच्छा, हॅव ए गुड डे।